महायुतीसोबतची युती एकनाथ शिंदेंमुळे फिसकटल्याचा सूर या बैठकीमध्ये उमटलेला आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये काय घडलं ते विसरा अशा सूचना राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिल्या। इतकंच नाही तर उद्धव ठाकरेंसोबत युतीचे दोर आधीच कापले गेल्यात असं देखील या बैठकीमध्ये बोलण्यात आलेलं आहे। तर उद्धव ठाकरे यांच्यासोबतचे युतीचे दोर आधीच कापले गेलेले आहेत। तर महायुतीसोबतची विधानसभा निवडणुकीदरम्यानची युती ही एकनाथ शिंदेंमुळेच फिसकटली असा सूर देखील या बैठकीत उमटलेला आहे। आणि या संदर्भात अधिक बोलण्यासाठी खासदार नरेश मस्के आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नरेशजी, आपलं स्वागत। मनसेची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे, त्यामध्ये विधानसभा निवडणुकीदरम्यान मनसे महायुतीसोबत येणार अशी चर्चा सुरू होती, मात्र ते काय होऊ शकलं नाही। आणि आत्ताची जी बैठक झालेली आहे त्यामध्ये असा सूर उमटलाय की एकनाथ शिंदेंमुळेच ही युती फिसकटली। हे बघा, जर त्यांना युती करायची होती, युती जर होणार होती तर एकनाथ शिंदे साहेबांमुळे युती फिसकटली हे कोण म्हणालं, कोण कार्यकर्ता बोलला, कोण पदाधिकारी बोललं? आणि राजसाहेबांनी तसं वक्तव्य केलेलं नाहीये ना, त्यामुळे कुणाला तरी दोष द्यायचा हे योग्य नाही। बर, मात्र नरेश मस्केजी, विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंचा पराभव कुठेतरी मनसेच्या जिवारी लागलाय का? त्यामुळेच या बैठकीतला हा सूर असेल का? बघा, अमित ठाकरेजींचा जो काही पराभव झाला त्याला शिवसेना कशी जबाबदार असू शकते? त्या ठिकाणी आमचा सिटिंग आमदार, गेले 3 टर्मचा आमदार त्या ठिकाणी निवडणुकीला उभे होते, ते 2 नंबरला त्या ठिकाणी आलेले आहेत। त्यांचा पराभव हे जास्त नाही, 1,500-2 हजारांनी, 2-2.5 हजारांनी तो पराभव झालेला आहे। मनसे 3ऱ्या स्थानावर आहे, बरोबर। मग आणि ही परिस्थिती आम्ही मनसेच्या लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केला होता, त्या ठिकाणची परिस्थिती। त्यामुळे त्याला शिवसेनेला दोष देणं योग्य नाही आणि मला वाटतं राजसाहेबांनी तो दोष दिला नसेल। कार्यकर्ते पदाधिकारी काय म्हणतात तिकडे लक्ष देणं उचित वाटत नाही, परंतु सिटिंग आमचा आमदार त्या ठिकाणी उभा होता, 3 टर्मचा आमदार त्या ठिकाणी उभा होता, बरोबर। त्याला घरी बसवणं, ते पण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर, हे योग्य नाही। उमेदवारांनी पण समजावण्याचा प्रयत्न केला होता, त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की त्या ठिकाणी शक्य नाहीये, त्या ठिकाणी शिवसेना भाजपा युतीचा उमेदवार निवडून येईल। परंतु ठीक आहे, आता पराभव झालेला आहे, आमच्याही उमेदवाराचा पराभव झालेला आहे, मनसेचाही पराभव झालेला आहे। आमचाही उमेदवार सिनियर पदाधिकारी आहे, सिनियर आमदार आहे, सदा सरवणकर साहेब शिवसेनेच्या स्थापनेपासून आहे, त्यामुळे आम्हालाही त्याचं वाईट वाटतंय। अमित ठाकरेचा पराभव झाला हे सुद्धा वाईट वाटण्यासारखीच गोष्ट आहे, परंतु सरवणकर साहेब सुद्धा सिनियर माणूस होते, त्यांचाही पराभव झाला ही वाईट वाटण्यासारखीच गोष्ट आहे। नक्कीच नरेश मस्केजी, खूप खूप धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। तर नरेश मस्के यांचं मत आहे की हा सूर जरी बैठकीत उमटलेला असला तरी राज ठाकरेंचं मात्र हे मत नसावं असं खासदार नरेश मस्के यांनी म्हटलंय।